काढून दिला बस तुम्हाला वाटतं याच्यानं होईल काम? हा मला तर नाही वाटत बा भरोसा. माणूस लय चत्र आहे राजा. हो शिवलाल तू काही म्हण. हो ते कसं आहे जे चुनखो आहे की नाही, हो पुऱ्या गावाला पुरून उरेल आहे म्हणते बा. हो ते काय एक बुडा भेटला तर ना आपल्याला काय म्हणे ते. मला तेच वाटून राहिलं, पण आता चला ना, हे म्हणते ना हो पैसे काढून दाखवतो म्हणून. आता पाहू आपण, 15,000 रुपये हर मनाने देऊन राहिलो ना आपण. पहिले तुमचे 15 काढा आणि 35,000 मला द्या. हो मला हे 100% नाही, 101% गॅरंटी आहे की पैसे निघत नाही. ना हो सोडा ना, शिवलाल भाऊची नाही बरोबरी करू शकत. आता अनुभव आहे ना आम्हाला, मग संग सांगून द्यायच्या मग. ते काय बरोबरी करते चुनखो, पैसे काढल्याशिवाय राहत नाही शिवलाल भाऊ. का शिवलाल भाऊ? त्यानं काशीनाथ यायच्या पुढे काही भड्डून फायदा आहे का? माणसानं करून दाखवा. करून दाखवा आणि मगच बोला. तुम्हाला करून दाखवलं म्हणजे झालं ना. माणसाची किंमत गावातल्याला नसते समजत, परगावाल्याला समजते काय आहे तर. मग असं आहे ते, तुम्ही आता फक्त पाहतच राहायचा. पैसे तर असे काढतो ना, चुटकीत चुटकीत जागेऊन आणून देईन ते पैसे आणून. काय नाही का मग शेताब कसं द्यायचं नाही. काय काय निरा गोष्टी साहेब का तुम्ही किती कस फकाळे मारता रे. हो का आमच्यासारख्या त्यांना गुत्तिरी दिलेल्या का उभ्या उभ्या असे तोंड लपून याची पायी आणि आमच्यावर त्यानं किती अपमान केला त्यानं आमचा. कोण होय चोर, कोण होय कोण का लोक जमा केले आणि काय का त्यानं नाटकं केले माणसांना काय सांगा तुले. मग काय तर पैसे 100% चोरी गेले नाही आणि आमच्या राडे घेतला आणि आम्हाला तिथून रवा नाही व्हावं लागलं. स्वतःहून म्हणलं बा की आम्हाला पैसे सापडले आणि खरोखर म्हणलं आम्ही म्हणजे चोरले तर नाही म्हणा, पण आता जाऊ द्या ते विषय मिटवा. असं करून आम्ही तिथून काढता पाय घेतला. काय करा आणि तुम्ही लय आपल्याच लावून राहिल्या. अरे बा नाही नाही बा तुम्हाला सांगतो ना, पाईप न्यायला लावले आम्हाला त्यानं. मग काय तर पाईप स्प्रिंकलरचे पाईप आम्हाला बा म्हणलं गठ्ठाच्या गठ्ठा उरावर दिला आमच्या. आणून टाका म्हणे वावरात. हो नाईलाज होता, दिला बा आणून. काय करता घरी नाही उचलत माणूस. हो इतकी आमची म्हणजे त्यानं काय काय केलं आता लय छेड केला आमचा. म्हणजे कामही करून घेतलं नाही. वा रे वा, म्हणजे पुरं त्यानं म्हणजे चांगला कार्यक्रमच केला तुमचा नाही. पूर्ण नियोजनच वाटते त्याचं. लय जबरदस्त नियोजन आहे त्याचं. मग काय तर बायको आणि त्याचं ते कोणता भाचा आहे ना, अरे इतके चालाक आहेत ना ते बोलण्यात नाही. अरे बाबा ते दोघे जण गायब होते घरातून. बरोबर ते ना आम्हाला गोत्यात आणलं. म्हणजे षडयंत्र रचण्यात ते एक नंबर ते खतरनाक खिलाडी आहेत. बघा किती काही असे ना, खिलाडी पुढचा किती काही चत्र असला तर शिवलालच्या खालीच. पाहिजे तुम्ही पैसे आता तुम्हाला सांगतो ना, उद्या संध्याकाळच्या आत तुमचे पैसे येईल. दुसरी गोष्ट आणून देईन. पहा तुम्ही आता फक्त मला एवढं गोष्ट सांगा, त्याच्या म्हणजे फॅमिली मॅटर सांगा मला. किती लोक आहेत त्याच्या घरी? आता कसं, आता वामनराव समजा, हो ते त्याच्या माणसाचं नाव वामनराव आहे आणि बाई समजा आणि त्याचा एक भाचा, हो ते कोणते चकवा गावचा आहे म्हणे. हो मागच्या वेळेस समजलं होतं ते आपण तुंगा होता तेव्हा. तर त्याचं अरणा फुकटे आहे. आता असे तिघं मिळून फॅमिली आहे. बाकीचे त्याचे लेकरं बाकरं कुठं शिकारे काही असतील नसतील आपल्याला काही माहीत नाही बा. हो फक्त एवढं आम्ही पाहिलं आहे म्हणजे डोळ्या देखत असे असे लोक आहे या घरात. साधारणतः पोरगं ते काय त्याचा भाचा 20-25 30 वर्षापर्यंत असं. हो लग्नाचं पोरगं आहे ते, बाकी काही विषय नाही आता. हो याच्यापेक्षा तर काही चौथा माणूस पाहिला नाही माहिती तो. लग्नाचं होतं का? लग्न डोळ्या वाटते नाही का? मग तर झालं फिटलं समजा. मग ते आता बस झाला वामन फिटला. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. हो काही हरकत नाही. नंबर आहे का त्याचा? नंबर आहे तुमच्याकडे त्या वामनचा? नंबर आहे ना, हो नंबर घेतला ना मी. आहे मापाशी नंबर आहे त्याचा. हो देऊ का? पाहिजे का? फोन लावतो का? अरे फोन लावून काही अर्थ नाही आहे, तिथे जाऊन जावं लागते तुम्हाला. उठवून शेड्यान तू हाकलू तुम्ही. नंबर तर द्या तुम्ही, फक्त मला नंबर द्या. तुमचं अर्ध काम आताच झालं. पाहा तुम्ही. फोन द्या फक्त माझ्यापाशी. एका फोनात तर पाहा तुम्ही. पहा तुमचा कार्यक्रमच पाहा त्याचा कसा करू राहिलो मी आता. द्या माझा फोन नंबर द्या, मी माझ्याच्यावर लावतो. हो आणा तुम्ही बोलू नका फक्त काहीच. विषय नाही. हॅलो. कोण बोलत आहे म्हणलं? हॅलो 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 नमस्कार नमस्कार म्हणलं. आपले वामनरावजी चुनखऊ यांचा फोन नंबर आहे काय? वामनराव चुनखऊ कोण आहे म्हणाले का नवाळा म्हणून? हो 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 वामनरावचाच फोन आहे. कोण आपण कोण म्हणलं? हो हो सांगतो मी. फक्त एक थोडीशी महत्त्वाची गोष्ट होती. म्हणलं आपलं पुस्तकात नाव दिलं नाही का तुम्ही समजा त्या याच्यात वधूवर परिचय मेळाव्यामध्ये आपल्या भाच्याचं तुमच्या? म्हणजे कसं आहे थोडंसं म्हणजे जरा विचारपूस करायची होती बा त्याबद्दल. आहे ना, नाव आहे ना पुस्तकात आहे. 322 नंबरवर आहे आपल्या भाच्याचं नाव. माझ्या मोबाईल नंबर दिलेला आहे तिथं. तेच तर मग आता चालू आहे ना पाहणं त्यासाठी. बस 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 तेच म्हणलं. हो तर कसं आहे माहिती वाचली होती ते पुस्तकातनी. तर कसं याचा विचार होता बा आता मुलगा पाहासाठी. जर असं टाईम तर पहा मग उद्या होत असेल तर. बापाला का कुठून दिवस निघाला राजा, पोरी सापडून नाही राहिल्या आणि हे स्वतःहून फोन करून राहिला. अरे हो ना तेच तर आहे. आता चालूच आहे आमचंही पाहणं सुरू आहे. पण कसं आहे पोरगी कसं चांगली असली बा हे ते असली हो त्या हिशोबाने पाहा लागते. पण नेमकं तुम्ही कुठचे म्हणलं? काय तुमचा नंबर किती आहे समजा मुलीचा याच्यातला समजा त्याच्यातल्या पुस्तकातला? काय तेच तर गलती केली भावानं. माझा भाऊ असा आहे. हो आता त्याला म्हणलं ना मी, अरे पुस्तकात नाव दे 4 लोकांचे फोन येतील. त्यानं काही टाकलं नाही आणि आता शेवटी आम्हाला फोन करायला लागू राहिले. तर म्हणलं माझ्या भावाची मुलगी आहे तर रामपूरले. पहा मग येसान तर मग, नाही तर मग आम्ही येत होतो मग. हो तसा पोरगा तर पाहिलेला आहे. हो आता काय तुम्हाला विषय जर सांगितला तर तुम्हाला हसाईन. रामपूरचा नाही का? असं म्हणजे विषय म्हणजे कसं काय समजलं नाही बा काहीच. आता काय हसायचीच गोष्ट आहे ना ते. हो तुमच्या भाच्याले पाहासाठी आले होते हे. हो कसे दुरून दुरून पाहावा. तसं दवाखान्यातच पाहिलं होतं तुमच्या भाच्याले. आणि तेव्हाच त्यानं गोष्ट काढली होती की बा पोरगं चांगला आहे. आणि कसं जमीन जुमला आहे वाटते ना तिला, चकवेला आहे वाटते काही जमीन त्याची. आणि तुमचा काही हिस्सा भेटत असेल त्याला.
त्या टिकाल नाही का हो 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 आहे ना चकवेला जमीन आहे हो 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 आता 4 भाऊ आहे आणि काय येणार आहे ह्याच्यावर त्याच्या नाही आहे ना आहे ना आहे ना आपल्या इथे बी 9 एकर जमीन आहे समजा हो आपणही समजा त्याला सपोर्ट करणार आहोत काही विषय नाही. तेच म्हणलं समजलं ना तशी सगळी माहिती किती सगळी काढली तुमची. पण लेकाचं एक काय झालं मोठं कसं करायला गेलं एक आणि झालं लेकाचं एक. हो तर ते आपले सीताराम पवार आहेत की नाही हो जे कंदील आबाजी म्हणतो आपण हो ते माय मोठे भाऊ आहेत. हो तर त्याचीच पोरगी होती. आणि ते तुमचंच समजा ते भाच्याला पाहिले तिथं तुमच्या इथं मुद्दामून तुमचे ते 50 तुम्ही घेतले होते ना दवाखान्यात. हो तर त्यानं ते काय हॉस्पिटलमध्ये केलं तर तुमचे ते डॉक्टरच्याकडे पैसे काढायचे तर ते लेकाचे दोघं जण मुद्दामून पाहासाठी आले तिथे हो भाच्याले की बच्चाला एक खेपची माहिती काढा आणि मग विषय काढा बा असं साहेब बा आमची पोरगी गिरगी येता का बा. पण तिथं राजा तुमच्या इथं ते काय चोरी झाली म्हणते असं समजलं मला. पती आलते का पाहिले सांगाले का मावीन हातून गमावलं रे का हो हो रे जो काय ती आले न फालतू त्या दिवशी चोरी झाली हो ना आता कोण नेले कोण नाही आता इथे तेच तर मोठे कोचंबल्यासारखे झाले तर पण मी आम्हाला काही काळजी करू नका आमच्या गावातलंच कोणी असन. पण आता चालू आहे म्हणा विचारपूस चौकशी करणं हो पण काय आता अजून तर नाही सापडले. पाहू आता काय होती 1-2 दिवसात चालू आहे चौकशा करणं. म्हणजे त्याची मुलगी होती ती नाही का म्हणजे मग त्या हेतूनही आले होते ते. हेच हेतू होता त्याचा किंवा पोरगे पाय नव्हते बोल चालू होऊन जाते. नंतर मग तुम्हाला दिवसही दिला असता त्यानं हो पोरगी चांगली आहे त्याची शिकलेली आहे सगळ्या पद्धतीच्या दिसायला चांगली आहे. हो पण आता ते कसं त्याच्या मनातच भरला होता तुमचा भाचा हो म्हणून म्हणे बा हे पोरगं बरं आहे आपलं. तर म्हणलं मग काय आता ते म्हणे विषय काढूही नको म्हणे पण मी आणलं नाही नाही एक आपल्याला बोलायला काय जाते हो तर त्याला लय खराब वाटू राहिलं ते चोरी झाल्याच्यानं. नाही नाही तसा काहीच विषय नाही आमच्या इथं शेजारी 1-2 जरा जरा चोट्टे आहेत पोट्टे हो पाहा लागेल जरा माहिती घेतो मी ते चालूच आहे माझ्या पायनं खोलपेटी रिपोर्टची धमकी देतो त्याला. हो तसं काही विषय नाही पण मी म्हणतो दिवसाचं काही हरकत नाही मग आले तरी त्याला म्हणा काही काळजी करू नका म्हणा या ना म्हणा मग पाहिले असाल तर मग आम्ही येतो मग समजा काय होते तर. हो, ते झालं म्हणा ते कोणी असो म्हणा चोरणारा पण आम्हाला आमच्या कळलेलं खराब वाटलं त्या गोष्टीचं. म्हणून म्हणे बा जाऊ दे आता हे सोयरा होणार होता पण हुकला लेकाचा. म्हणून म्हणलं मग कसं करता मग येता का मग काय जाऊ देता मग ते बाकीचं मागचं. त्याचा काही विषय नाही चोरीचा या म्हणा तुम्ही या नाही तर मग आम्ही येतो तुम्ही सांगा काय काय नाही पोरगी चांगली आहे ना पण म्हणजे समजा म्हणजे पोरगा तर पाहिलाच म्हणतात त्याही ना आता. हो ना मग तेच म्हणलं उशीर काही करावं नाही आता दिवस काही जास्त राहिले नाही. जर जुटलं तर जुटूनही जाईन लेकाचं काय सांगता येते. पहिले मग कसं करतो आम्ही आहे ते दोघं चौघं जण आहे समजा मी हो आणि एक समजा आमचा जवळ आहे हो त्याला एक मग कसा पोरगा दाखवून दिला. हो पोराची तब्येत जमली का पोराचं ते ऑपरेशन झालं तर म्हणे. जमली ना आला आता जागा जरासं कसं घरी आपलं फिरते गिरते असं तसं वट्यावर जाऊन बसते. सध्या वावराचे काम नाही करत म्हणा काही विषय नाही. बरं चालते ना मग आम्ही मग कसं पहिली येतो आम्ही पहिली येऊन जातो. आणि मग तुम्ही या दुसऱ्या दिवशी झालं तर मग लवकरात लवकरच निपटून टाकू का 1 हप्त्याच्या आता लग्नाची तारीख गिरी काढून मोकळ्या पोरगी चांगली आहे 1 नंबर फक्त तुमचा आहे तुमच्यावर डिपेंड आहे आता सगळं. बापाले का जमलंच का काम बरं बा भाच्याचं निपटते मोठं कटायला ना पोरी पाहू पाहू बरं 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 पाय तुम्ही भाच्याले एक तर कसं एकदम दिवस तर नाही देत म्हणा उद्याचा फक्त मी क्लिअर करून तुम्हाला फोन करून सांगतो म्हणजे कसं घरचे विचारतो हो आम्ही येतो का तुम्ही येतो बा हो त्याच्यानंतर मग सांगतो तुम्हाला. चालते ना बाईला विचारा तुम्ही घरच्याची सगळी संमती घ्या पोराला विचारा नंतर मग फोन करा चालते ना तुम्ही. मग आम्ही कसं इथं बसलेलो होतो मग जरा लवकर निर्णय दिला तर मग आता जास्त सुद्धा ते जवळ आलेले आहेत योगायोग म्हणून म्हणलं. बस आता 10 मिनिटात घरी गेलं की फोनच लावतो तुम्हाला हो ठीक आहे ठीक आहे. बरोबर बरं करा मग फोन करा मग हो हा आम्ही इथं 15-20 मिनिटात सांगा मग काय निर्णय आहे हो ठीक आहे ठेवतो मग ठेवतो. झालं म्हणलं आता चक्र सुरू झाले आता कंदिराबाजी झालं म्हणलं आता पाहा तुम्ही आता आपल्याला फोन येईन आता 15 मिनिटात आणि तुमचे पैसे पाहा तुम्ही देते का नाही देत आता. काय राजा कुकडे रे स्टोरी कशा कशी हे माही आता मध्ये पोरगी नाही काही नाही मी काय कोणाला उभं करू म्हणलं. काही कोणाला उभं करू नका तुम्ही आपणच जाऊ तिकडे सणान खाऊन येऊन पैसे घेऊन येऊ तुम्ही नको टेन्शन घेऊ व्याजासहित पैसे काढा तुम्ही थांबा तुम्ही आता. 5 लागते बरं तू काय काय करतो कसा करतो 15 मिनिटं वाट पाहू काय जाऊ दे आता. काय सांगू तुले गोष्ट हे बा सांगतो ना आपण आपल्या हातानं पायावर गोटा पाडून घेतला. हो ते जे कंदील बुडान ते आला होता की 2 जण ते आपल्या भाच्याला पाहासाठी आले होते मग काय तर एक तर बिचाऱ्याने लेकानं आपल्या दवाखान्यात पैसे दिले आम्हाला आणि आपण लेकाच त्याचं जरा गलत केलं. पण आता त्याच्या भावाचा फोन आलता म्हणे बा असं असं झालं म्हणून काही त्याने विषय काढला नाही म्हणे पोरगी गिरगी चांगली आहे म्हणते काही विषय नाही. म्हणून म्हणलं कसं आहे आपल्या भाच्यासाठी जर समजा झाला संबंध तर काय हरकत आहे म्हणून मी म्हटलं बा मी विचारपूस करून तुम्हाला दिवस देतो. हो तर कसं करतो मग आता तुला काय वाटते. नसतंच झालं मग आता आपल्याला काय माहिती पोरग पाहायला आले म्हणून हो आता आपल्याला वाटलं बा पैशासाठी आले का फक्त हे. ना मलाच कुठं माहित होतं असं आहे म्हणून दवाखान्यातही त्यानं म्हणजे त्या पोराकडे पाहतच जाय म्हणजे त्या पोराचा पूर्ण त्यानं माहिती काढली चकव्याला जमीन आहे बा असं तसं सगळं डिटेल माहिती द्यायले. फक्त कसं राहतं इथं त्याचं कसं करायला आले एक झालं एक आपण गेम केल्याच्यानं. तर आता मला वाटते याच्यातून आपण मार्ग काढू. हो कसं आहे 50,000 रुपये बा सापडले शेजाऱ्यानंच नेले होते पोलीस स्टेशनची धमकी दिली आणून दिले. असं करून त्याला 50 या हातानं देऊ आणि सोयरिकी झाली की लग्नात त्या हातानं काढून घेऊ 50चे 2 लाख लागायचे असं करून बरोबर मला वाटते सोयरी करायला पुरते. ते झालं म्हणा आपलं पण भाच्याला विचारा मग हो काय म्हणतो म्हणा कसं करतं त्याला चौकशी करा आणि मग त्याला दिवस देऊन टाका आणि त्याला फोन करून द्या म्हणा 50,000 रुपये सापडले म्हणजे मग ते खुश उद्या गेलं की मग बस त्याला मग ते येता का आपण जाऊ पाहू मग.
पहिले कसं त्याची येऊ देऊ म्हणजे त्याचा जवळ आलेला आहे म्हणते. एक वेळ पाहून गेले की बस आपण सगळे म्हणजे जे लोक आहे आपले सगळे घेऊन फायनलच करून घेऊन येऊ ना. विशेष नाही ना मग कारण की कसं आहे चांगला आहे म्हणते परिस्थिती आहे ते. हो सांगे ना ते आता पाय बरं 50,000 रुपये त्यानं पाणी सोडलं ना त्याच्यावर पैसे गिशाची काही कमी नाही म्हणते त्याच्याजवळ. बरं तर मग चला आता तुम्ही आपल्या भाच्याला विचारून घेऊ कसं करतं म्हणून चला मग चला. आता तर मला वाटते ते पुस्तकच पाठ करते काय सांगा आता. एवढा जर त्यानं पुस्तक वाचलं असतं दुसरं तर एखादी MPSC काढली असती. अरे भाचे बा हे बा काही पुस्तक धुंडू नका ते वधूवर परिचय मिळायचं झालं म्हणलं आलं स्थळ आलं आपल्याला. काही विषय नाही आत्ताच फोन आलेला आहे. उद्या येऊन राहिले ते आपल्या इकडे. अरे काय मामा काय तुम्ही बोलता मग काय बा लोक निरा पाहून चालले निरा खाऊन चालले आणि काय बोलता आणि काय करता दिली पाहिजे ना आपल्या सारखेले. चौघ भाऊ आणि चकवेले 4 एकर जमीन एका एकरावर कोण देऊन राहिलं निघता आता तुम्ही आता कसं काही ना काही तर आता तुम्हालाच करावं लागते बा. आता तुम्हीच पहा काय करायचं ते. मला निपटच घेणार ना बाबा. किती दिवस इथं लुंग आहे माहीत. माझ्या लेकरं आता तिकडे हॉस्टेलला शिकायला आहेत ना. ते येतील ना आता त्याचे शिक्षण होत आलं ना. हो ना हो ना. अरे मी हो ना मामा असल्यावर तू काय काळजी करून राहिला. सध्याचं मी त्याला तेच सांगतो मी भाच्याला बा 4-5 एकर देतो असं तसं सांगणारच हाव ना. भले नाही देईन याचा पुढचा प्रश्न झाला. पण तुझी सोयरी व्हायला तरी हाव ना मी तो मागं तू काय लोड घेऊन राहिला. पाहिजे मग तेवढं तरी म्हणा. हो कसं आहे 1 एकरावर मला कोणी देऊन नाही राहिलं. हो तुमचे ते 9 एकर लोक पाहिजे म्हणून काही ना काही स्थळ तरी येऊन राहिले. सांगा बा 4 एकर भाच्याला देणार आहो म्हणून नावे करून. हो ना. अरे मी हो ना तू नको काळजी करू. फक्त म्हणलं पोरगी कोण आहे माहिती आहे का तुले. आता कोणतं नंबर सांगा ना मी पाहतो कोण आहे काय तर. किती नंबर आहे पुस्तकात. ना नंबर गिंबर काहीच नाही. ते त्या दिवशी आला नव्हता का कंदील बुडा त्याचीच पोरगी आहे म्हणते. पैशाची मिसानं तुले पाहासाठी आलं तर ते दवाखान्यात पाहिलं लेकानं. हो त्याच्या भावाचा फोन आला असंच आहे म्हणे. कोचंबल्यासारखं वाटू राहिलं म्हणते त्याईले फोनही नव्हतं करणार. 50,000चं चोरी प्रकरण. तर मी म्हणलं त्याची काही काळजी करू नका शेजाऱ्याच्या पोट्ट्याने चोरले म्हणलं वा. असं तसं सांगून द्यायला म्हणलं या. अरे बाबा ते आलं का पाहासाठी सांगा आता मावीन तर आता आपल्याला माहिती नाही का आपण. मग आता जमन का मग ते दिली पाहिजे बा. देते ना विषय नाही. फक्त कसं जरासं आपल्याला बरोबर चलाकीनं कामं करावं लागणार आता. पैसे सापडले म्हणून सांगून देतो फोन करून जेणेकरून मग त्याला बरं वाटतं ना. आणि पुढे भले वसूल करून तेवढे काही वांधा नाही. काय उशीर करता मामा लावा फोन द्यायला मग सांगून द्या मग असं काय काय नाही तर दिवस घेऊन घ्या. आपण मॅनला बा तुला विचारपूस करून घ्या एक खेपचं. आत्ता फोन लावतो मी वाटच पाहून राहिले ते. पाहतो मग काय म्हणते तर. मुंशीराम काही येत नाही फोन घे. निघाले पुढते घराकडे आता. तर येतो कडे शिवला मी आता. काय मला नाही वाटत बा सक्सेस आहे म्हणून. हे कसं तुझी स्टोरी फेल जाते वाटते बा. मला नाही वाटत. सबुरी जरा काही वेळ लागत असते कोणत्या गोष्टीले. घरी विचारपूस आपणही करतो घरी. एखादा मग निर्णय नसते घेत कोणी बा. मग थांबा तुम्ही जराशी 10-15 मिनिटं वाट पाहू हजूर. नंतर नाही जमलं तर मग दुसरा हे नाही दुसरा प्लॅन म्हणतात वस्तू आता नाही का. 10 मिनिटं वाट पाहतो गड्या. जर आला फोन तर ठीक नाही तर मग आता आम्ही निघतो घराकडे. आला ना. आला फोन आला. पहा तुम्ही आता पहा घरी त्याची आता बोल भाषा पहा फक्त. उचल ना मग उचल तर लवकर उचल ना फटकन. फोन येऊ राहिला ना ते वाजून राहिला ना. लय लवकर 1-2 बेलेत उचललाही नाही पाहिजे ना. तर माणसाचं महत्व असते. चांगलं 1-2 वेळ लावू द्यायचा त्याला पुढच्या यायले. खेटी घेऊ द्यायची जराशी. थांबा जरासा गडबड नका करू नाही तर मग ताणून घेते बरं ते. आपल्याला ताणून घ्यायचं आहे. थांब ना तुम्ही. हॅलो काय लवकर लावाच असता फोन जरासं. पा जवळ गेले उठून आता. बरं बोला काय म्हणते मग. काय झाला निर्णय काही. हो ना तेच तर मरेच तर खराब वाटून राहिलं. पण आता घरी गेलो थोडासा टाइम लागला जायसाठी. रस्ता आहे जरा लंबनचा. तर काही नाही म्हटलं झालं समजा आमचं तर काही अशी अडचण नाही म्हणा. फक्त आता कसं आहे पहा मग तुम्ही येता का. मग आम्हीच येत होतो. मग आम्हाला वाटलं बा कसं पोरगी पाहिली असती मग पुढचा निर्णय कसं लवकर घेता येईल. म्हणजे पोरगी कशी आहे का आहे असं होतं बा आमचं घरच्याचं म्हणणं ना. पोरगी तर पाहिल्याबरोबर पसंत येते हो त्याचा विशेष नाही ना. फक्त कसं आम्हाला ते तुमचं म्हणजे कसं एक वेळ आमचे जे जवळ आहे का नाही ते जरा हेकळ माणूस आहे. ते म्हणून बा मला दाखवलं नाही. तुम्ही आले बी करून पसंत हे ते. त्याला एक खेप दाखवून देणार आहे. पण बस झालं मग विशेष नाही ना. आमचं मुलीच्या बाबाचा तर विशेष नाही हो. एका पायावर द्यायला तयार आहे. हो कसं आहे चांगलं म्हणजे टेन्शन नाही तुमचं सगळं बरोबर होते. मी करतो ते. बरोबर या म्हणा मग आता नाही का. मग ते आलं की मग दुसऱ्या दिवशी बाबू नाही का. हो जाऊ द्या मग ती एक खेपचा काटा काढला जाय तिकडे. अरे हो पण एक गोष्ट राहील सांगायची. ते काय आनंदाचीच गोष्ट आहे. ते त्या दिवशी आले का नाही ते चोरीचं प्रकरण. ते पैसे राजे आहे बा. तिथंच त्या याच्या पैसेच पडेल होते त्या. आपलं हे नाही का ते सुटकेस त्याच्या बाजूनच पडेल होते ते. मला तर वाटते बहुतेक ते जे चोरला आमचा शेजारी आहे का नाही त्यानं आणून ठेवले काय माहीत. त्याला वाटलं आता रिपोर्ट देते बा. बरोबर आम्ही नसताना कोणतरी तिथं आणून ठेवले काची. बोलून राहिले नाही हो असं सापडले नाही. हो ना तेच म्हणलं नाही ते तसं होतेच ते. बरोबर कसं आहे काळी दुसरीकडे फिरवा लागते आणि लागते दुसरीकडे असं आहे ते नाही का. हो जमलं मग तर फारच चांगलं झालं. आनंदाचं आहे. पण म्हणजे असं म्हणा योगच आले आपल्या आता नाही का. शुभमंगल होणंच आहे. नाही ना. तर शुभ संकेतच म्हणला का नाही. हो ना सोयरिकेचा विषय निघायचा पैसे सापडायचं. त्याला काळजी करू नका म्हणा. उद्या मग कसं आले की त्याला देऊन देऊ आम्ही ते 50,000. ठेवून दिले बा आता पद्धतशीर ठेवले. ठीक आहे मग उद्या या मग नक्की. येतो ना उद्या रट्टम जेवूनही जातो आणि पैसे घेऊन येतो. हो म्हणलं मग कसं काय आम्ही समजा मुलीचे बाबा आणि मी आणि एक जवळ समजा 3 जण येऊन राहिलो. 3-4 समजा. तर कसं चहा नाश्त्यावरच करून टाकू नाही का काय आपलं जेवणाचं.
नाही हो, कसं राहायचं, जेवणाचं तर करावंच लागेल ना. आता कसं झाल्यासारखंच असते ना. आता हे काय पोरगी पाहिली की मग काय विषय संपला. तर काही नाही बा, जेवणाच्या हिशोबाने या मस्त पद्धतशीर आपलं जेवण करून चालले जा मग. तसं म्हणता नाही का. बरं, जवायला विचार लागेल, कसं आहे त्याला वेळ नसते ना. बरं बरं, ठीक आहे, मी पाहतो मग. हां, ठीक आहे, तुम्ही तयारीत लागा. चौघजण येतो मग आम्ही. हां, हो, ठीक आहे मग. हो हो हो, आणि ते आपलं यायले मुलीच्या बाबाला सांगून द्यायचं म्हणा, ते पैसे सापडले म्हणून. विनाकारण त्याईले बी कसं त्याईले बरोबर नाही वाटलं ना ते. सापडले म्हणा पैसे. हो हो, सापडले म्हणा. बरोबर, सांगतो ना त्याला, सांगतो पहिले, आताच सांगतो. हो ना, ते कसं मोठ्या काळजीत होते 2-3 दिवस झाले. हो, ठीक आहे, ठेवतो मग. पाहा म्हणलं आबाजी, कंदील आबाजी, उतरला म्हणलं पुढचा माणूस शिशित नाही आहे. तुम्ही म्हणता शिवलाल बोल जमत नाही. पाहा बरं, आता पैसे सापडले म्हणते, सगळं झालं म्हणते. त्याच्या कमालच झाली पण नाही का. हो ना, बरोबर काळी फिरवले का तो. हो, पाय बरं, आता पैसे निघाले, सगळंच बरोबर आहे. येतोय म्हणते बा, आता आम्ही येऊ का, तुम्ही येता का, धमकन टमकं. हो, पण मी काय म्हणतो, उद्या तुम्ही जसा जवळ कोणाला करू राहिले म्हणलं तुम्ही. हो, जवळच्या गोष्टी सांगून राहिले होते. जवळ हे कळा आणि हे कोण जवळ कोण आहे म्हणलं तुमचा. बबनरावले जवळ करतो. हो, काशाला राहू देतो उद्या दिवस. मी बबनराव समजा जवळ, आणि कंदील आबाजी माझे भाऊ मोठे, तुम्ही राहू देता म्हणलं. मग श्रम, तुम्ही येतच का. मी राहू दे ना, आता मी पाहिलं म्हणा. हो, ती गेलेत म्हणा पाहून. हो, आता अजून जवळ येईन तुम्ही येईन समजा. तिघच जण जा तुम्ही. कमांडर घ्या आणि चालले जा. सांगा आता, मला काय आता जवळ करायचं गरज होतं का. बरं, जाऊ दे तिकडे नाही का. चांगला जेवण खाऊन हे तरी चांगलं फर्स्ट क्लास होऊन जाते. बरं बरं, ठीक आहे, जाऊ मग नाही का. 10 वाजता निघू नाही, किती वाजता निघा समजा नाही शिवला. जेवणाचा काही विषय नाही म्हणा. हो, जेवणाबद्दल काय, आपण घरी काय जेवत नाही. पण मी काय म्हणतो शिवला, हो, फक्त हे प्रकरण तिथंच मिटलं पाहिजे बा. नाही तर मग नाही याचे पाहिले बा पोरगी मा घरी. नसतं मग अजून घरी दांगडो बुडी म्हणून काय आहे तालन कसं काय हे ते. गावात चर्चा निरा विनाकारांचे फालतूचे धंदे ना. त्याला इथपर्यंत येऊच देत नाही ना आपण. तिथं जाणं आहे, एक वेळ आपल्या खिशातनी पैसे पडले की झालं, आपलं कामच झालं. मग काय, मग सांगून द्यायचं काही पोराजवळ जमीन कमी वाटून राहील जरा. असं एखादा बहाणा काढला, जवळ म्हणते बा आमची ती इच्छा होती, बबनरावर देऊ घालून. बस बस, मग जमलं मग जमलं. हो म्हणा बा, कसं आहे, जमीन कमी पडून राहिली म्हणा. हो, चकवेल आहे म्हणजे काय 4-5 एकर जमीन आहे म्हणे. हो, त्याने म्हणा बा, भाऊ किती आहे काय किती आहे विचारपूस करू. हो, जमीन कमी पडते बा, झालं. विषय मोडमाड करून टाकजा मग. बस मोडला समजा, विशेष मोडला. फक्त पैसे हातात ये लोक काहीच म्हणू का. हो, बिलकुल म्हणा, पसंत आहे बिलकुल, असं म्हणा की बस झाला, सोयरात झाला आपला. तिथपर्यंत काहीच लिकीज होऊ नका ती गोष्ट. हो, 50 खिशात पडले की बस, जय रामकृष्ण हरी. पाहू आता उद्या आपली कमांडर, फक्त डिझेल तुम्ही टाक जाता, नाही तर मग अजून म्हणसान काय माझं नाही. तेच म्हणणार, 15,000 रुपये तिथंच मग काढून घेईन माय, आणि उरलेले 35 तुम्हाला देईल रस्त्यानं. चला, ओके, उद्या तयार राहा, कपडे गिपडे बदला जरा. ठीक आहे मग.